देशामधील पहिला इच्छा मृत्यू झालाय। हरीश राणा यांचं निधन झालंय। सर्वोच्च न्यायालयाने इच्छा मरणाला परवानगी दिलेली होती आणि देशातला हा पहिला इच्छा मृत्यू आहे। हरीश राणा यांनी मंगळवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला। 31 वर्षीय हरीश गेल्या 13 वर्षांपासून कोमात होते। सर्वोच्च न्यायालयाने 11 मार्च रोजी इच्छा मृत्यूला मंजुरी दिलेली होती। देशामध्ये इच्छा मृत्यूला मंजुरी देण्यात आलेलं हे पहिलंच प्रकरण आहे। तर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय काय होता आपण बघूयात। देशामध्ये पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाकडून पॅसिव्ह युथेनेशियाला मंजुरी दिली गेली। 32 वर्षीय हरीश राणा मागच्या 12 ते 13 वर्षांपासून कोमात होते। त्यांच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा होत नव्हती। प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा होणार नसल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला। डॉक्टरांच्या अहवालानंतर सुप्रीम कोर्टाकडून इच्छा मरणाची परवानगी दिली गेली। रुग्ण स्वतःचे निर्णय घेऊ शकत नसतील तर तो निर्णय त्यांच्या कुटुंबियांवर सोपवला जातो। न्यायमूर्ती पारडीवाला आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला। मृत्यूच्या अधिकाराला मान्यता देणाऱ्या 2018च्या कॉमन कॉज निकालाची ही पहिलीच अंमलबजावणी आहे।